पतंजलि महामुनये नमः। या ठिकाणी आपल्याला तृष्णा आणि वितृष्णा आणि परवितृष्णा, तृष्णा, वितृष्णा आणि परवितृष्णा यांच्या संदर्भात 4 टप्पे हे कल्पित येतात. त्यातला पहिला टप्पा असा की पहिला टप्पा म्हणजे वितृष्णेचा अजिबात अभाव असणारा अवैराग्याचा टप्पा. म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या जनसामान्यांचा, ज्यांच्यामध्ये वैराग्य नसतं, ज्यांच्यामध्ये अवैराग्य असतं, ज्यांच्यामध्ये वितृष्णा नसते, ज्यांच्यामध्ये तृष्णा ही जे सतत बुडबुडे असतात, तर असा हा पहिला टप्पा म्हणजे वितृष्णेचा अजिबात अभाव असणारा जनसामान्यांचा वैराग्याभावाचा टप्पा. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा येतो तो विषय वितृष्णा, म्हणजे दृष्टानुश्रविक विषय वितृष्ण असा जो योगी, म्हणजे या सूत्रामध्ये जो सांगितला गेला, ज्याला ऐहिक पारलौकिक अशा दिव्य सूक्ष्म स्थूल विषयांमध्ये वैराग्य असतं आणि तेही वशिकार वैराग्य असतं, तो दुसरा टप्पा. म्हणजे वैराग्याची साधना परिपूर्ण झाल्यानंतर यतमान, व्यतिरेक आणि एकेंद्रिय हे सगळे टप्पे पूर्ण केल्यानंतर जो वशिकार नामना वैराग्याचा प्रकार येतो, तो वैराग्याचा दुसरा टप्पा. किंबहुना वैराग्याची ती एक पराकाष्ठा असं म्हणता येईल. कशा दृष्टीनं? तर समाधी प्राप्त होण्याच्या दृष्टीनं. म्हणजे ज्यानंतर समाधी प्राप्त होते असा तो वशिकार संज्ञा वैराग्याचा दुसरा टप्पा. त्यानंतर तिसरा टप्पा जो असतो तो म्हणजे पुरुषख्याती गुणवैतृष्ण्य आणणारा परवैराग्याचा एक टप्पा. हा परवैराग्याचा टप्पा या ठिकाणी पुरुषख्याती विरहित म्हणजे आत्मसाक्षात्कार, भगवत साक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार यांच्याशिवाय केवळ गुणवैतृष्ण्य येणारा परवैराग्याचा हा प्रकार, म्हणजे हा तिसरा टप्पा. आणि चौथा टप्पा म्हणजे पुरुषख्यात्योत्तर, म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर, भगवत साक्षात्कार झाल्यानंतर जो गुणवैतृष्ण्याचा प्रकार येतो, जो पुन्हा परवैराग्याचा एक प्रकार आहे तो. अशा प्रकारे 4 टप्पे हे या ठिकाणी आपल्याला कल्पिता येतात. आता या 4 टप्प्यामध्ये योगिक ज्ञान आणि तत्व साक्षात्कार आणि निर्बाध यथार्थ सम्यक ज्ञान यांचा अन्वय कसा संभवतो हे आपण आता क्रमानं पाहूया. आता पूर्वी या वैराग्याच्या संदर्भात असं सांगितलं की प्रत्येक वस्तूला स्तर असतात. त्यात आपण पहिला स्तर म्हणजे रूप, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधात्मक असा वैषयिक स्तर, जो इंद्रिय ज्ञानाचा स्तर असतो, तो पहिला स्तर. त्याच्यानंतर आपण दुसरा स्तर पाहिला म्हणजे वैषयिक स्तर हा पहिला, त्याच्यानंतर भौतिक स्तर हा दुसरा, नंतर सूक्ष्म भौतिक स्तर हा तिसरा, नंतर गुणत्रयांचा स्तर असा एक चौथा, त्याच्यानंतर अव्यक्ताचा स्तर एक पाचवा आणि केंद्रीय असा स्तर हा 6वा. अशा प्रकारचे आपण 6 स्तर असतात हे पाहिलं. तर आता हा जो पहिला टप्पा या ठिकाणी आपण सांगितला की ज्या ठिकाणी वैराग्याचा अभाव असतो, वैराग्याचा अभाव असतो म्हटल्यानंतर हे जे 6 स्तर सांगितले, ती जर आकृती तुम्ही डोळ्यासमोर आणली तर त्यात सर्वात बाह्य स्तर जो आहे तो म्हणजे वैषयिक स्तर, इंद्रिय ज्ञानाचा स्तर. तर या वैराग्या भावामध्ये केवळ वैषयिक स्तराचं ज्ञान होतं किंवा इंद्रिय ज्ञान, ऐंद्रियिक ज्ञान हे होत असतं.
म्हणजे शब्द विषय, स्पर्श विषय, रूप विषय, रस विषय आणि गंध विषय, अर्थात 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय. यापेक्षा 6व्या विषयाचं काही ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. आणि हे पहिल्या स्तराचं ज्ञान केवळ या ठिकाणी होत असतं. अर्थात हा तुम्हा आम्हा जनसामान्यांचा प्रकार असतो. या 5 विषयांपेक्षा आपल्याला 6व्या विषयाचं ज्ञान होत नाही. अर्थात या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे तुमच्या आमच्या जनसामान्यांच्या ज्ञानाच्या टप्प्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साक्षात्कार हा होत नसतो. आपल्याला केवळ ऐंद्रिय ज्ञान होत असतं आणि कुठल्याही प्रकारचा साक्षात्कार हा शक्य नसतो. त्यामुळे आपल्याला कुठलेच साक्षात्काराचे विषय नसतात किंवा साक्षात्काराला अविषयी सुद्धा कुठलेही नसतात. कारण काय, साक्षात्काराची क्षमताच या ठिकाणी नसते. अर्थात या टप्प्यामध्ये योगच्या स्तरावरचं निर्बाध, सम्यक, साक्षात्कारात्मक असं ज्ञान होत नसतं. आता अस्तराविषयी जे ज्ञान होत असतं ते म्हणजे तुम्हा आम्हा जनसामान्यांना होणारं लौकिक प्रत्यक्ष. आणि त्या पुढचे जे स्तर सांगितले म्हणजे वैश्विक स्तराच्या पलीकडचे भौतिक स्तर, सूक्ष्म भौतिक स्तर, पराभौतिक म्हणजे पराभौतिक स्तर किंवा गुणत्रयाचा स्तर किंवा प्राधानिक अव्यक्ताचा स्तर किंवा केंद्रीय स्तर, यातल्या कुठल्या स्तराचं त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रश्न नसतो. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्रत्यक्ष ज्ञानाला ते सगळे अविषय असतात. याचं कारण ते विषय फक्त समाधीचेच असतात. ते समाधीचे विषय असतात, इंद्रियांचे विषय नसतात. आणि त्यामुळे वैराग्याभावामध्ये समाधीच्या ज्ञानाचे सगळे विषय या ठिकाणी अविषय असतात. आणि अर्थात वितृष्णेचा अभाव असल्यामुळे समाधी शक्य नसते. समाधी शक्य नसल्यामुळे वैश्विक स्तराच्या पलीकडचं कुठलंही ज्ञान होऊ शकत नाही आणि ते सगळे विषय हे अविषय असतात. आता दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा म्हणजे दृष्टानुश्रविक विषय वितृष्ण्य आलेलं असतं. वशिकार संज्ञा नामक वैराग्य हे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. आता ती जर आकृती तुम्ही डोळ्यासमोर घेतली ज्यामध्ये विषयांचे स्तर सांगितले किंबहुना विषयाचा स्तर सांगितला, तर त्याच्या संदर्भात असं म्हणता येईल की जो अस्तर आहे, पहिला स्तर आहे, अगदी बाह्य स्तर, वैषयिक स्तर, जे इंद्रिय ज्ञानाचे विषय असतात ते त्यांच्याबद्दल या ठिकाणी वैराग्य आलेलं असतं. त्यामुळे ते निवृत्त झालेले असतात. आणि त्यामुळे हा साक्षात्काराचा विषय जर कुठला विचार केलं तर असं म्हणता येईल की वैषयिक विषय जे असतात, ऐंद्रिक विषय जे असतात ते निवृत्त झालेले असतात. आणि दुसरा जो स्तर आहे भौतिकी स्तर म्हणजे पंचमहाभूतांचा, भूतपंचकांचा बनलेला जो स्तर असतो ते साक्षात्काराला विषय असतात. आणि त्यानंतर पुढचा जो त्याच्याही पुढचा जो स्तर आहे तो म्हणजे सूक्ष्म भौतिकीचा, तन्मात्र संघटनेचा, पराभौतिकीचा म्हणजे अहंकार आणि महत्त्वाचा जो स्तर आहे ते सुद्धा या ठिकाणी साक्षात्काराचे विषय होत असतात. पण त्या पलीकडचा जो गुणत्रयांचा स्तर असतो, सत्वरजतम गुणांची संघटना जी असते ते मात्र या ठिकाणी साक्षात्काराला विषय नसतात. म्हणजे या वैराग्यामुळे तो प्रांत काही खोलला जात नाही. तो प्रांत हा अज्ञातच राहतो. त्यामुळे गुणत्रयाचा जो स्तर आहे, सत्वरजतम अशा 3 गुणांचा त्यांच्या संघटनेचा जो स्तर आहे तो मात्र साक्षात्काराला विषय नसतो. अर्थात तो स्तर साक्षात्काराला विषय नसल्यामुळे त्याही पलीकडचा जो अव्यक्ताचा स्तर आहे तो सुद्धा साक्षात्काराचा विषय नसतो. आणि त्याही पलीकडे म्हणजे केंद्रीय जो पौरुष स्तर आहे, आत्मिक स्तर आहे, ब्राह्मिक स्तर आहे, अंतर्यामीचा स्तर आहे तो सुद्धा व्यवहित असतो. अर्थात त्याचाही साक्षात्कार होत नसतो. त्यामुळे जे आपण 6 स्तर पाहिले, जे 6 स्तर कल्पिले
वैषयिक स्तर, भौतिक स्तर, सूक्ष्म भौतिकी स्तर, गुणत्रयांचा स्तर, अव्यक्ताचा स्तर आणि केंद्रीय स्तर. ह्याच्यामध्ये पहिला स्तर निवृत्त असतो. वैषयिक इंद्रियिक विषयाचा स्तर हा निवृत्त असतो आणि त्या पुढले दोन स्तर म्हणजे भौतिकी स्तर आणि सूक्ष्म भौतिकी स्तर यांचा साक्षात्कार या ठिकाणी होत असतो. मात्र त्या पलीकडचा गुणत्रयाचा प्रांत, अव्यक्ताचा प्रांत आणि केंद्रीय आत्म्याचा, ब्राह्मिक तत्वाचा प्रांत ते सगळे व्यवहित असतात, त्यांचा साक्षात्कार होत नसतो. तर अशा प्रकारे हा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असे साक्षात्काराचे विषय असतात. आता म्हणजे या टप्प्यामध्ये योगज ज्ञान किंवा समाधीद्वारा तत्वसाक्षात्कार जो होत असतो त्याद्वारा भूतपंचकांची संघटना, पृथ्वी तेज वायू आकाश या पंचमहाभूतांची त्यांची आणि त्यांचा साक्षात्कार, तसंच शब्द स्पर्श रूप रसगंध तन्मात्र यांचा साक्षात्कार, तन्मात्र संघटना, अहंकार तत्वाची संघटना, महत्त्वाचा अन्वय, इथपर्यंत साक्षात्कार भूमी असते, तिथपर्यंत तत्व साक्षात्कार हा होत असतो. परंतु गुणत्रय संघटना आणि प्रधान तत्व म्हणजे अव्यक्त तत्व यांचा साक्षात्कार होत नसतो. मात्र वैषयिक असा इहपारलौकिक विषयांचा स्तर हा निवृत्त झालेला असतो, कारण त्यांच्याविषयी वितृष्णा आलेली असते. अशा प्रकारे हा दुसरा टप्पा असतो. आता तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे पुरुषख्याती विरहित गुणवैतृष्ण्य असणं. पुरुषख्याती विरहित, आत्मसाक्षात्कार विरहित, भगवत साक्षात्कार विरहित, ईश्वर साक्षात्कार विरहित असा गुणवैतृष्ण्याचा प्रकार हा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कल्पता येतो. आता या ठिकाणी वैषयिक स्तर जो असतो तो निवृत्त झालेला असतो. तसंच भौतिकी स्तर जो असतो त्याविषयी सुद्धा वैराग्य आलेलं असतं, त्यामुळे तोही निवृत्त झालेला असतो. तिसरा स्तर जो आहे तो सूक्ष्म भौतिकीचा स्तर, जो गुण तन्मात्रांचा स्तर, तो सुद्धा निवृत्त झालेला असतो. त्यानंतर जो गुणत्रय संघटनेचा स्तर म्हणजे चौथा स्तर जो असतो तो सुद्धा निवृत्त झाला असतो, कारण गुणवैतृष्ण्य आलेलं असतं. मग साक्षात्काराचा विषय जो असतो तो म्हणजे अव्यक्ताचा स्तर. पण या ठिकाणी केंद्रीय असा आत्मिक, आध्यात्मिक, पौरुषेय, भगवत, ईश्वर यांचा अंतर्यामी हे जे अंतर्यामी आहेत त्यांचा साक्षात्कार होत नसतो. तर केवळ अव्यक्ताचा साक्षात्कार हा झालेला असतो. आणि अर्थात या ठिकाणी पुरुषख्याती नसल्यानं पुरुष, ईश्वर, आत्मा, ब्राह्मिक सत्ता, अंतर्यामी यांचा साक्षात्कार होत नाही, ते अविषयच ठरतात. त्यानंतर जो चौथा टप्पा आहे तो म्हणजे पुरुषख्यातीमुळे येणारं गुणवैतृष्ण्य. आणि या ठिकाणी वैषयिक स्तर निवृत्त असतो, भौतिकी स्तर निवृत्त असतो, नंतर तन्मात्रांचा स्तर, सूक्ष्म भौतिकी स्तर निवृत्त असतो, गुणत्रय संघटनेचा स्तर निवृत्त असतो आणि अव्यक्ताचा स्तर सुद्धा निवृत्त असतो. आणि पुरुषख्याती, आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार, भगवत साक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार हे या ठिकाणी होत असतात. ते साक्षात्काराचे विषय असतात. आणि अशा प्रकारे सर्वथा कृतार्थता या ठिकाणी आलेली असते. ज्ञानसाधना कृतकृत्य झालेली असते. आध्यात्मिक साधनेची इतिश्री झालेली असते. कैवल्य प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू होते. आता येथपर्यंतचा जो भाग आपण पाहिला, त्याचं विश्लेषण पाहिलं, त्यावरून वैराग्य आणि समाधी यांची संगती ही स्पष्ट समजून येते. वैराग्याच्या प्रमाणामध्ये समाधीची प्राप्ती होत असते, विविध समाधींची प्राप्ती होत असते, असं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतं. समाधीचे ज्ञान, आध्यात्मिक उत्कर्ष यांचा विश्वसंगणन प्रक्रिया
आणि विश्वप्रयोजनवाद आणि सत्ता मीमांसा यांच्याशी असलेला सुद्धा संबंध या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतो. आता योगसूत्रामध्ये विषय वितृष्णा ही जी या सूत्रामध्ये सांगितली आणि गुणवैतृष्ण्य हे जे आगामी सूत्रात सांगितलं आणि त्या ठिकाणी नंतर पुरुषख्याती हा जो प्रकार आगामी सूत्रात सांगितला, त्यानंतर कृतार्थम प्रतिनष्टम असा दुसऱ्या पादातल्या 26व्या सूत्रात जे सांगितलं, या संकल्पनेतून वैराग्याचं गणित आणि त्याचा आध्यात्मिक उत्कर्षाशी असणारा संबंध आणि कैवल्यामध्ये होणारी परिणती या गोष्टी सगळ्या स्पष्ट होतात. त्याचप्रमाणे गर्भितार्थानं वैराग्यामागील शरीर विज्ञान अर्थात वैराग्याची फिजिओलॉजी, वैराग्याचं मानसशास्त्र, वैराग्याची सायकॉलॉजी, तसंच समाधी विषयातली ज्ञानमीमांसा, विश्वसंगणन प्रक्रिया त्यांची सापेक्षता, विश्वप्रयोजन तत्वावरील त्यांची उभारणी आणि सत्तामीमांसा यांचा सुसंगत असा पारस्परिक संबंध सुद्धा या ठिकाणी बुद्धिगम्य होतो. हे तत्वज्ञानामध्ये वैराग्य जे सांगितलं जातं त्यामागे ही सगळी तेवढी विश्लेषण आणि विश्लेषण पद्धती त्यामागे असते. आणि केवळ धर्मशास्त्रामध्ये वैराग्य जे सांगितलं असतं त्यामागे हा उहापोह नसतो. त्यामुळे दर्शनशास्त्रात येणारं वैराग्य आणि धर्मशास्त्रात सांगितलं गेलेलं वैराग्य हे दोन्ही जरी एकच असलं तरीही उपपत्ती जी सांगितली जाते या ठिकाणी ती फार वेगळी असते आणि ती आपण या ठिकाणी पाहिली. आता योग साधनेमध्ये आणि योगशास्त्रामध्ये वैराग्यावर जो जबरदस्त भर आहे आणि तडजोडीसाठी कुठेही पळवाट ठेवलेली नाहीये, त्याचं कारण आतापर्यंतच्या मीमांसेमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं. आणि या विश्लेषणामध्ये ते पूर्णपणे स्पष्ट होतं की वैराग्य आणि समाधी यांचा इतका निकटचा संबंध आहे आणि वैराग्याच्या गणिताशी समाधीचं गणित हे मांडलं जात असतं असं आपण पाहिलं. याचा अर्थ असा नव्हे की वैदिक धर्म आणि तत्वज्ञानाच्या शाखोपशाखेमध्ये वैराग्यावर कमी भर दिला गेला आहे असं म्हणायचं कारण नाही. आलं का लक्षात? योगशास्त्रामध्ये जबरदस्त भर आहे असं म्हटल्याने वैदिक शास्त्रांमध्ये ज्या शाखोपशाखा आहेत त्यामध्ये कमी भर दिला गेलाय असं मुळीच सूचित करायचं नाहीये. वैदिक धर्म आणि दर्शनाचं सार ज्या गीताशास्त्रामध्ये एकवटला आहे त्यात प्रत्येक अध्यायामध्ये वैराग्याचा विषय हा निरपवादपणे आलेला आहे. त्यामुळे गीतेतलं वैराग्य निरूपण यावरून जर एक आपण धावता दृष्टिक्षेप टाकला तर ते आपल्याला लक्षात येईल. अर्थात त्याद्वाराच प्रस्तुत सूत्रावरील विवरण आहे त्याचा उपसंहार करणं हे इष्ट होईल. तर आता आपण पाहूया की भगवद्गीतेवर एक धावता असा दृष्टिक्षेप टाकूया आणि त्यात प्रत्येक अध्यायामध्ये वैराग्य कसं सांगितलं गेलंय, का सांगितलं गेलंय हे ह्याची आपण एक उकल समजून घेऊया. आता आतापर्यंतच्या वैराग्य विवेचनामध्ये आपण ते स्पष्ट पाहिलं की त्यामागे केवळ नैतिक आदर्शवाद किंवा सामाजिक आदर्शवाद नाहीये, तर त्यात ज्ञानवाद आहे, त्यात ज्ञानाची तळमळ आहे, परम अभ्युदयाची तळमळ आहे आणि त्यामागे विषण्ण असा निराशावाद हा मुळीच नाहीये. सूक्ष्माला जाणून स्थूलाला सोडा आणि परप्राप्तीमध्ये अपर विषयांना सोडा असा भावात्मक प्रकार या ठिकाणी सांगितलाय. आलं का लक्षात? वैराग्य म्हणजे केवळ हे सोडा आणि ते सोडा असं नाहीये, तर पहिल्यांदा ते जोडा आणि हे सोडा. उच्च तत्वाची कास धरा आणि निम्न तत्वांची कास सोडा. परप्राप्तीच्या मागे लागा म्हणजे अपर गोष्टींमध्ये वितृष्णा आपोआप गळून पडेल असा हा प्रकार वैराग्याचा भावात्मक प्रकार आहे. वैराग्य ही आशावादी वाटचाल असून निराशावादी निष्क्रियता नाहीये. आलं का लक्षात? वैराग्य ही आशावादी वाटचाल असून निराशावादी निष्क्रियता नाहीये. दोषदर्शनासाठी
वैराग्य ही ज्ञानसाधन आहे. जडातील दोष, स्थूलातील दोष, विषयांतील दोष ह्यांना पाहिल्यानंतर वितृष्णा येणं हा काही पलायनवाद किंवा निराशावाद नसतो. वैराग्याची एकूण प्रक्रिया आणि त्यामागील प्रेरणा, म्हणजे याला सायकोडायनॅमिक्स म्हणता येईल, हा एकाच श्लोकामध्ये बसवताना भगवद्गीता म्हणते. आलं का लक्षात? वैराग्याची एकूण प्रक्रिया आणि त्यामागील प्रेरणा, वैराग्यामागे प्रेरणा काय असावी? वैफल्य, पराभूत जीवन किंवा विषण्णता यावर वैराग्याची उभारणी होऊ नये. तर वैराग्यामागे प्रेरणा कशी असावी ते सांगताना, वैराग्याची प्रक्रिया सांगताना एवढा प्रचंड आशय केवळ एका श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान आपल्या अमोघ वाणीमध्ये सांगतात, अमोघ वाणीद्वारा सांगतात. ते काय म्हणतात बघा. विषया निवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जो रसो अपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते. या ठिकाणी असं म्हटलंय की इंद्रियांचे विषय केवळ अविवेकानं तोडले तर विषय निवृत्त होतात, पण अंतरामधला असा जो राग आहे, अंतरात जी रागाची तार आहे, अंतरामध्ये जी लोभाची तार आहे, ह्याचं स्पंदन हे कायम चालू असतं. ती तार काही थांबत नाही, मोह काही जात नाही. मग हा जातो केव्हा? तर परतत्व जाणण्यानं मात्र तो राग, लोभ, मोह जात असतो. परम दृष्ट्वा निवर्तते. अर्थात परतत्वाच्या तृष्णेतच अपरतत्वांविषयी जी तृष्णा असते ती जात असते. असं गणित या ठिकाणी गीतेतल्या एका श्लोकामध्ये मांडलेलं आहे. 2रा अध्यायातला 59वा श्लोक. तर परतत्वाच्या तृष्णेतच अपरतत्वातली तृष्णा ही जात असते असं गणित या ठिकाणी मांडलं आहे. आणि वैराग्य साधना म्हणजे काही प्रवृत्ती आणि काही निवृत्ती अशा या ठिकाणी असतात असंही आपल्याला लक्षात येतं. काही ठिकाणी प्रवृत्ती आणि काही मध्ये निवृत्ती अशा यांनी वैराग्य घडतं. केवळ निवृत्तीमध्ये वैराग्य घड नसतं. हे सोडा, ते सोडा, सर्व सोडा अशी निवृत्ती यांनी वैराग्य साधन नाही. तर कुठेतरी काहीतरी प्रवृत्ती हवी असते. प्रवृत्ती अधिक निवृत्ती, काहीमध्ये प्रवृत्ती आणि काहीमध्ये निवृत्ती. स्पष्टपणे सांगायचं म्हणजे विशिष्ट प्रकारची प्रवृत्ती आणि विशिष्ट प्रकारची निवृत्ती ह्यांनी वैराग्य धर्म हा बांधला जातो, वैराग्य धर्म हा उभा केला जातो. आणि वैराग्य हा ज्ञानसाधनेचा आणि अध्यात्म साधनेचा हा धर्म असतो. तो धर्म गीतेतल्या 13व्या अध्यायामध्ये सांगताना काही लक्षणीय वचन आहेत. वैराग्याचा धर्म सांगताना, अध्यात्म ज्ञानाचा धर्म सांगताना 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असक्ति अनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्ट उपपत्तिषु मयि च अनन्य योगेन भक्तिः अव्यभिचारिणी विवक्त देश सेवितम् आरती जनसंसदी. 13व्या अध्यायामधले हे क्रमशः 8, 9 आणि 10 अशा क्रमांकाचे हे श्लोक आहेत. या ठिकाणी असं सांगितलंय की इंद्रियांचे जे इहपारलौकिक विषय असतात त्यात आसक्तीचा अभाव असावा लागतो. त्या ठिकाणी आसक्तीचा अभाव असावा लागतो, अर्थात वितृष्णा असावी लागते. इंद्रियार्थेषु वैराग्यम, त्या ठिकाणी हे इहपारलौकिक जे इंद्रियांचे विषय त्या ठिकाणी आसक्ती ही कळावी लागते, अर्थात वितृष्णा असावी लागते. तसंच अहंकाराचा सुद्धा अभाव असावा. आणि हा एक महत्वाचा धडा या ठिकाणी वैराग्याच्या साधनेत सापडतो.
मिळतो की आपण अहंकाराचा त्याग केल्याशिवाय वैराग्य साधनाही आपल्याला जोपासता येत नाही. कारण एखाद्या वेळेला असं वाटेल की आपण हटवादीपणे आपण आपल्या इंद्रियांवर चाबूक ओढूया, त्यांच्यावर निग्रह करूया. अहंकाराचा वृक्ष वाढला तरी हरकत नाही, अहंकाराला खत पाणी वाढलं तरी हरकत नाही, आपल्यामध्ये दर्प असला तरी हरकत नाही, अहंकार असला तरी हरकत नाही, अहमन्यता असली तरी हरकत नाही, पण वैराग्यावर मात्र आपण इंद्रियांवर अंकुश ठेवायचा. अशा प्रकारे जर कोणी साधना करण्याचा प्रयत्न करेल तर अपयश हे ठरलेलंच आहे. त्यामुळे गीतेमध्ये स्पष्ट आणि फार महत्वाचा असा या ठिकाणी उपदेश दिलाय की अहंकार पहिल्यांदा सोडला पाहिजे. वैराग्य साधनेमध्ये अहंकाराला गळती लागली पाहिजे, अहंकाराचा सुद्धा अभाव व्हायला पाहिजे. कारण सर्व भोग, कारण का हा आदर्शवाद नाहीये, तर अहंकार हा वाईट आहे असं कुठलंही नीतिधर्मशास्त्र सांगतं. पण या ठिकाणी केवळ असा आदर्शवाद नाहीये, यात मागे उपपत्ती काय बघा. कारण सर्व भोग अहंकारातूनच उभे राहतात. तुमच्यामध्ये जी भोगलालसा असते ती भोगलालसा कशामुळे असते तर अहंकारामुळे असते. जितका अहंकार वर्धमान होतो तितक्या प्रकारे भोगलालसा, भोगतृष्णा वाढत जाते. अहंकार संकोचित झाला की आपोआप भोगतृष्णा कमी होते. त्यामुळे सर्व भोग हे अहंकारातूनच उभे राहत असल्यामुळं अहंकाराला जर तुम्ही त्या ठिकाणी गळती दिली, अहंकाराचा जर संकोच करत गेला तर आपोआपच तृष्णेला गळती लागणार आहे, तृष्णेला ग्रहण लागणार आहे. अशा दृष्टीने अहंकार हा या ठिकाणी प्रतिपक्ष ठरवला आहे. वैराग्य साधनेमध्ये अहंकाराला प्रतिपक्ष ठरवलंय. ते एवढ्यासाठी केवळ आदर्शवाद नाहीये की दर्प वाईट असतो, अहंकार वाईट असतो, अहमन्यत्व वाईट असतं, हे कुठलंही नीतिशास्त्र सांगेल. पण वैराग्याच्या संदर्भात त्याचं महत्व या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये त्या अर्थाने म्हटलंय इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच. आता ऐहिक पारलौकिक जीवनात जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, रोग अशा प्रकारचे दोष हे नेहमीच त्या ठिकाणी टपकत असतात. आपलं जीवन हे नेहमी यांच्याद्वारा ग्रस्त झालेलं असतं. आणि असं पाहून, ज्या गोष्टी पाहून पुत्र, स्त्री, ग्रह, धन इत्यादींमध्ये असक्ती यायला पाहिजे, आसक्ती गेली पाहिजे आणि असक्ती यायला पाहिजे, असक्ती यायला पाहिजे, निर्ममता यायला पाहिजे. आणि तसंच इष्टानिष्ट किंवा इष्ट आणि अनिष्ट अशा ज्या उपपत्ती असतात, असे जे आपले अनुभव असतात, अनुकूल प्रतिकूल अशा परिस्थिती ज्या आपल्याला प्राप्त होतात, त्यामध्ये समचित्त राहायला पाहिजे. ही सुद्धा वैराग्याची साधन आहे. इष्टानिष्ट उपपत्ती ज्या असतील धर्म आपल्या जीवनामध्ये, अनुकूल प्रतिकूल असे जे अनुभव येतील, अशा ज्या परिस्थिती निर्माण होतील, त्या परिस्थितीमध्ये आपण समचित्त राहायला पाहिजे. ही एक वैराग्य साधन आहे. नंतर सुखाचा उन्माद आणि दुःखाचा लोंढा यांच्यामध्ये हेलकावे खाऊ नये. नाही तर आपण काय आपल्या जीवनामध्ये जर आपण एकूण गणित पाहिलं, जीवनाचं काय होतं की सुखांचा उन्माद येऊन आपण उंच उंच उड्या मारतो, भराऱ्या मारतो, आणि दुःखांचा लोंढा आला की पार भोवऱ्यामध्ये अडकून गटांगळ्या खातो. तर अशा प्रकारे हेलकावे खाऊ नये. असे समुद्रावर एखादा लाकडाचा ओंका हा त्या लाटांबरोबर वर खाली जात असतो, तसं आपल्या जीवनामध्ये होत असतं. सुखदुःखांच्या लाटांवर आपलं जीवन हे हेलकावे खात असतं, तर तसं हेलकावे खाऊ नये. आणि या सगळ्यांसाठी भगवंताच्या ठिकाणी परमभक्तिरूप ध्यानानं, ध्यानयोगानं अव्यभिचारी अशी भक्ती करावी. भगवंताची भक्ती करण्यामध्ये या गोष्टी साधतात आणि या गोष्टी साधल्याने भगवंताची पराभक्ती साधते, असा हा विलक्षण संबंध आहे. आणि त्यासाठी एकांत शुद्ध देशामध्ये राहण्याचा स्वभाव हा असावा. आणि जनसंपर्क याविषयी एक प्रकारे अनिच्छा असावी. अशा प्रकारे वैराग्याचं गणित
वैराग्याची प्रक्रिया, वैराग्याचं मानसशास्त्र इतकं परिणामकारकतेनं या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये या 2-3 श्लोकामध्ये सांगितलंय. आणि ह्यावरचं जर एखादं आख्यान म्हटलं तर ते आख्यान संबंध वैराग्यावरचं आख्यान ठरेल असं म्हणण्यामध्ये काही अतिशयोक्ती नाहीये. अर्थात या गीतेच्या श्लोकावर जर उपाख्यान द्यायचं म्हटलं तर आतापर्यंत ते वैराग्याबद्दल सांगितलं गेलं त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येत असतात असं या ठिकाणी सांगायचं आहे. आता आपण जो वैराग्य आणि ज्ञान यांचा संबंध पाहिला आणि वैराग्य आणि स्थिरचित्त यांचा संबंध पाहिला, तो भाग गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सापडतो. भगवान कृष्ण म्हणतात, दुःख प्राप्तीत उद्वेग प्राप्त न होणं, दुःख प्राप्तीमध्ये उद्वेगाला जाऊन प्राप्त न होणं आणि सुखप्राप्तीमध्ये स्पृहा वृद्धिंगत न होऊ देणं, तसंच प्रीती, भय, क्रोध नष्ट झाले असणं, अशा मुनीला स्थिरबुद्धी म्हणतात. 2ऱ्या अध्यायामध्ये प्रसिद्ध स्थितप्रज्ञ दर्शन जे आहे त्या ठिकाणी स्थिरबुद्धी जो आहे मुनी, त्याचं वर्णन केलेलं आहे. आता जो पुरुष सर्वत्र स्नेहरहित होतो, स्नेहरहित म्हणजे मैत्रीभाव विरहित नव्हे, तर स्नेहरहित म्हणजे लोभरहित. स्नेह याचा रसायनशास्त्रानुसार शब्द घेतला पाहिजे. चिकटण्याची आपली जी वृत्ती असते तो लोभ असतो. तर तो लोभ जो आहे तो त्याच्यामध्ये नसतो. अशा योग्यामध्ये असा लोभ नसतो आणि त्याला शुभाशुभ वस्तूमध्ये, म्हणजे शुभाशुभ जरी वस्तू प्राप्त झाल्या असल्या, म्हणजे शुभ वस्तू प्राप्त झाली तर तो हुरळून जात नाही किंवा अशुभ वस्तू प्राप्त झाली तर तो द्वेषानं जळफळत नाही. त्याची प्रज्ञा स्थिर झाली असं समजायला पाहिजे असं भगवद्गीता सांगते. आणि असं आहे त्या ठिकाणी भगवान म्हणतात की जसा कासव आपल्या इंद्रिय आणि अवयवांना प्रत्याहृत करतो, त्याप्रमाणे हा पुरुष जेव्हा सर्व बाजूने आपली इंद्रिय आपल्या विषयांपासून आवरून धरतो तेव्हा त्याची प्रज्ञा स्थिर होते. यामध्ये वैराग्य डोकवते की नाही? या सगळ्या एकूण वर्णनामध्ये हे वैराग्याशिवाय सगळं शक्य आहे का? की दुःख प्राप्तीमध्ये उद्वेग न होणं, सुखप्राप्तीत हुरळून न जाणं, हे वैराग्याशिवाय शक्य आहे का? तसंच प्रीती, भय, क्रोध नष्ट होणं हे वैराग्याशिवाय शक्य आहे का? म्हणजे स्थिर बुद्धीला वैराग्य कसं हवं आणि भगवान श्रीकृष्णाचं एक कासवाचं एक परिणामकारक रूपक मांडतात, त्या रूपकामध्ये वैराग्यच उपलक्षित नाहीये का? आणि तेव्हाच प्रज्ञा स्थिर होते असं ते म्हणतात. अर्थात खरं वैराग्य हे योगधर्मीय निरोधातच असतं. वैराग्याची परिसमाप्ती ही निरोधातच असते असं या ठिकाणी स्पष्ट होतं. आता हे जे एकूण तात्पर्य गीतेमध्ये सांगितलंय त्या गीतेतले ते प्रभावी आणि अमृतवर्षिणी अशी जी भगवत वाणी आहे त्या शब्दांमध्ये आपण ऐकूया. दुःखेषु अनुद्विग्नमनः सुखेषु विगत स्पृहाः इतराग भय क्रोधः स्थितधि मुनि उच्यते. यः सर्वत्र अनभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् न अभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संभरते च अयम् कूर्म अंगानि इव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अशा प्रकारे गीतेत सांगितलंय वैराग्याचा आविष्कार हा कामना त्याग, मनोगतांचा शेवट, आत्मगत अवस्था यातूनच होत असतो. क्षणभर विचार करा मनाशी. वैराग्याचा आविष्कार हा कशातून होतो? कामना त्याग, मनोगतांचा शेवट, इच्छा आकांक्षाचा सगळा शेवट, आणि तसंच आत्मगत अवस्था, आत्मस्थावस्था, स्वस्थावस्था याद्वाराच
वैराग्याचा आविष्कार होत असतो. आणि असंच या ठिकाणी भगवान सांगतात, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते. अशा प्रकारे स्थितप्रज्ञ आणि त्याचं वैराग्य हे दाखवून वैराग्याचा स्थिरमतीशी कसा संबंध आहे हे या ठिकाणी दाखवलं जातं. आता भगवद्गीतेचा 3रा अध्याय तो म्हणजे कर्मयोगाध्याय. कर्मयोग म्हणजे जीवन व्यापार आणि प्रपंच हा परमार्थानुकूल करणं, परमार्थानुकूल चालवणं. धर्म आणि तत्वज्ञान हे जे त्यासाठी लागतं, आपलं जीवन परमार्थासाठी परमार्थानुकूल चालवण्यासाठी त्यासाठी जे त्यासाठी एक धर्म लागतो, त्यासाठी जे तत्वज्ञान लागतं ते कर्मयोग शास्त्रामध्ये सांगितलं जातं. आता वैराग्य हे निवृत्ती रूप असतं आणि कर्मयोग हा प्रवृत्ती रूप असतो. त्यामुळं जे वैराग्याला अभिमत असेल ते कर्मयोगाला अनभिमत असतं असं एक क्षणभर वाटण्याची शक्यता आहे. आलं का लक्षात? वैराग्य हा निवृत्ती धर्म असतो आणि कर्मयोग हा प्रवृत्ती धर्म असतो. त्यामुळे वैराग्याला जे अभिमत असतं ते कर्मयोगाला अनभिमत असतं, किंवा वैराग्याला जे अभिप्रेत असतं ते कर्मयोगाला अनभिप्रेत असतं, किंवा कर्मयोगाला जे अभिमत असतं ते वैराग्याला अनभिमत असतं, आणि कर्मयोगाला जे अभिप्रेत असतं ते वैराग्याला अनभिप्रेत असतं. असा एक तर्क हा निघू शकतो. आणि त्यामुळे काय होतं की असं एक समीकरण मांडलं जातं किंवा मांडता येतं त्या तर्कानिशी, वैराग्य बरोबर निवृत्ती धर्म, वैराग्य बरोबर निवृत्ती धर्म एक समीकरण. दुसरं समीकरण कुठलं? कर्मयोग बरोबर प्रवृत्ती धर्म, कर्मयोग बरोबर प्रवृत्ती धर्म, अशी 2 समीकरणं आहेत. आता ही जर 2 समीकरणं तुम्ही कागदावर लिहिलीत तर ज्याला मॅथमॅटिकल कन्क्ल्युजन म्हणता येईल ते काय निघतं? प्रवृत्ती विरुद्ध निवृत्ती. प्रवृत्ती ही निवृत्तीला विरुद्ध असते. त्यामुळे वैराग्य विरुद्ध कर्मयोग असं गणिती तर्क या ठिकाणी निघतो. एकूण काय तर वैराग्य ही हे निवृत्ती प्रधान असतं, ती एक निवृत्ती प्रधान जीवन प्रणाली असते, तर कर्मयोग ही प्रवृत्ती प्रधान जीवन प्रणाली असते. अशा पार्श्वभूमीवर वैराग्याला लागणारे प्रग्रह निग्रह आणि वितृष्णा कर्मयोगात लागत नाहीत अशी तर्कशुद्ध गैरसमज या ठिकाणी होऊ शकते. आलं का लक्षात? गणिती तर्क या ठिकाणी दाखवला समीकरणाद्वारा. त्यामुळे काय होतं, एक प्रकारे तर्कशुद्ध असा गैरसमज या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे कर्मयोग हा जनसामान्य लीलया हाताळू शकतो. कारण काय, त्याला वैराग्य लागत नाही, वितृष्णा लागत नाही असं वाटतं, आणि त्यामुळे जनसामान्य हे कर्मयोग लीलया हाताळू शकतात, कारण ह्याला विरती नाहीये. आणि पण उपासना, ध्यान धारणा समाधी उपासना योग ज्ञान वगैरे त्याला कठीण असतात, कारण त्या ठिकाणी वैराग्य लागतं. अशी एक समजूत ही प्राप्त होऊ शकते. आता एक गैरसमजूत प्राप्त होऊ शकते. आता ध्यान धारणेस, भक्तीस किंवा ज्ञान साधनेस लागणारा संयम तो जर नसेल, तशी शांत चित्तावस्था नसेल, तर उदात्त उचापत्या करीत जीवनभर उदात्त धावपळ करत कर्मवीर बनून आपल्या भोवती प्रतिष्ठेचं मोठं वलय असं निर्माण करून कर्मयोगी, कर्मवीर अशा प्रकारचा एक लौकिक योग, लोकप्रतिष्ठा योग हा प्राप्त करून घेता येतो असं या ठिकाणी म्हणता येतं. आलं का लक्षात?
म्हणजे आपल्यामध्ये शांत चित्तावस्था नाही, ध्यानाला, धारणेला, भक्तीला लागणारा ती शांतावस्था नाही चित्तामध्ये, संयम नाही. मग काय करायचं? तर उदात्त उचापात्या जीवनभर करायच्या. इकडे विहिरी खण, तिकडे रस्ते बांध, तिथे शाळा बांध, धर्मशाळा बांध, आणि सगळ्या ठिकाणी आपली मोठी पाठी लाव. अर्थात उदात्त उचापात्या करायच्या, जीवनभर करायच्या, जीवनभर धावपळ करायची, आणि कर्मवीर बनून आपल्या भोवती प्रतिष्ठेचं एक मोठं वलय हे निर्माण करायचं आणि कर्मयोगी म्हणून घ्यायचं. हा खरा कर्मयोग नाहीये, हा कर्मयोग नसून हा लौकिक योग आहे, हा लोकप्रतिष्ठा योग आहे. असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं. ज्याला तुम्ही कर्मयोग म्हणता आणि कर्मवीर म्हणून त्याला ठरवता, कर्मवीर हा कर्मयोगी असतो, अशा प्रकारे जी समजूत असते, तर त्या ठिकाणी असं सांगावं असं वाटतंय की तसं नाहीये. तो कर्मयोग नाहीये, तो लोकप्रतिष्ठा योग आहे, तो लौकिक योग आहे. वास्तविक पाहता कर्मयोगातच पराकाष्ठेचा संयम असतो. प्रपंचामध्ये राहून, प्रापंचिक विषयाशी संपर्क ठेवून आणि संपर्क येऊन सुद्धा अनासक्त राहणं हा काही वेड्या गबाळ्यांचा किंवा सामान्य माणसाचा उद्योग नाहीये. आलं का लक्षात? कर्मयोगामध्ये तुम्हाला एकांत सेवन आणि हिमालयाची वाट धरणं हे प्रकार त्या ठिकाणी अभिप्रेत नसतात. तर तुम्हाला सतत प्रपंचाशी संसर्ग ठेवावा लागतो, संसर्ग होत असतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला करता येत नाही. प्रापंचिक विषयाशी संपर्क येऊन सुद्धा अनासक्त राहणं ही गोष्ट किती अवघड आहे याची आपल्याला कल्पनाच करता येते. अर्थात हा कर्मयोग वेड्या गवाळ्यांचा, सामान्य माणसांचा उद्योग नाहीये. पण आज कली प्रकर्षात कर्मयोग्यांची रेलचेल असते. कर्मयोग म्हणजे विहिरी खणणं, धर्मशाळा बांधणं, इस्पितलं बांधणं, अन्नसत्र खोलणं, पतितांना डोक्यावर घेणं, यालाच कर्मयोग मानलं जातं. असो, पण गीताशास्त्रामध्ये कर्मयोग काहीतरी वेगळंच सांगून जातो. या कर्मयोगात मुस्कटदाबी असून सुद्धा बोलावं लागतं. असो, पण गीताशास्त्रामध्ये कर्मयोग काहीतरी वेगळंच सांगून जातो. या कर्मयोगात मुस्कटदाबी असून सुद्धा बोलावं लागतं. या कर्मयोगामध्ये, गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग आहे, त्यात तुम्हाला प्रपंच सोडून जाता येत नाही, प्रपंचाशी संपर्क ठेवावा लागतो. प्रपंचाशीच तुम्हाला अन्योन्य व्यापार जो असतो, इंटरॅक्शन म्हणतात, तो तुम्हाला प्रपंचाशीच करावा लागतो. आणि कर्मयोगाचं धर्म आणि तत्वज्ञान पाळायचं असलं तर प्रपंचामध्ये राहून कर्मयोग सांभाळणं म्हणजे मुस्कटदाबी असूनही बोलावं लागतं. नाक दाबून सुद्धा तोंड उघडता येत नाही. डोळे उघडे ठेवून सुद्धा पाहायचं नसतं. कान उघडे ठेवून सुद्धा ऐकायचं नसतं. खरं म्हणजे यतीच्या संयमापेक्षाही कर्मयोग्याचा जो संयम आहे तो फार फार विलक्षण आणि फार मोठा आहे. कारण हा संन्यास वृत्तीचा माणूस जनसंपर्क सोडून तरी जातो, प्रपंच सोडून तरी बाजूला जातो, आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी तशी ती वृत्ती, निरपेक्ष वृत्ती आणि तटस्थ वृत्ती ठेवता येते. पण कर्मयोगाचं तसं नाहीये. त्यामुळे कर्मयोगाचा संयम हा यतीच्या संयमापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ आहे, मोठा आहे आणि जास्त आहे. खरं म्हणजे यतीच्या संयमापेक्षाही कर्मयोगाचा संयम हा फार फार मोठा असतो. योग साधनेतून येणाऱ्या वैराग्यापेक्षाही कर्मयोगातला संयम हा खडतर असतो. आलं का लक्षात?
आणि कारण असं आहे की योग साधना ही जीवन व्यापाराच्या संकोचातून केली जाते. आतापर्यंत आपण पाहिलं की योगशास्त्रात वैराग्याचं गणित सांगताना आपल्या आवश्यकता ज्या आहेत त्यांच्यावर जीवन निर्वाह करणं, हळूहळू आपल्या अपेक्षा इच्छा कमी कमी करत जाणं, असा एक प्रकारचा निरोध धर्म हा योग साधनेतून आपोआप प्राप्त होत असतो. आणि त्याला योग्य अशी सगळी पार्श्वभूमी प्राप्त होते. आपल्या शरीरातल्या तृष्णा सगळ्या कमी होतात, जनसंपर्क कमी होत जातो आणि त्यामुळे योग साधना करता करता जीवन व्यापाराचा संकोच हा त्या ठिकाणी होत असतो. पण कर्मयोगातला संयम हा निर्व्यापारान्वित नसतो, तर व्यापारान्वित असतो. ध्यान, भक्ती, ज्ञान यामध्ये प्रपंचाला सरळ सरळ काटछाटीच्या कात्रीमध्ये घालता येतं. इकडं काटछाट कर, तिकडं काटछाट कर, अशी वरच्यावर कात्री फिरवता येते. कुठे? ध्यान योगामध्ये, भक्ती योगामध्ये, ज्ञानामध्ये, ज्ञानयोगामध्ये तुम्ही अशी कात्री सर्रास चालवू शकता. पण कर्मयोगामध्ये कर्तव्याचा मोठा विवेक सांभाळावा लागतो. ही फार मोठी सर्कस असते. कर्मयोगामध्ये काटछाट अशी कुठेही संभवत नाही. तर कर्तव्याची त्याचा जो विवेक आहे तो म्हणजे अक्षरशः एखादा डोंबारी दोरावर चालताना जसा आपला तोल सांभाळत जात असतो तसं खरं या ठिकाणी तोल सांभाळणं असतं. या संसारामध्ये तोल सांभाळणं त्याचं कर्मयोगाचं चालू असतं. कर्तव्याचं बिनचूक गणित साधणं ही खरोखर दोरीवरची कसरत असते. प्रसिद्धीसाठी हपापणं, आपल्या भोवती खुशमस्कऱ्यांचा ताफा ठेवून वरवरची प्रसिद्धी नाखुशी ही दाखवणं. बघा काय असतं की सर्वसामान्यपणे आपल्याला ही तथाकथित उदात्त माणसं धडपड करताना दिसतात. ती कसली धडपड असते? तर खरं म्हणजे ते प्रसिद्धीसाठी हपापलेले असतात आणि आपल्या भोवती खुशमस्कऱ्यांचा ताफा ठेवून पुन्हा वरवरची प्रसिद्धी नाखुशी दाखवतात. मला प्रसिद्धी नको, मी प्रसिद्धी परांगमुख आहे असं दाखवतात. पण आजूबाजूला हे सगळे त्यांची चमचे असतात. खुशमस्कऱ्यांचा ताफा त्या ठिकाणी असतो आणि हे कर्मयोग्याला अत्यंत विरोधी असतं. आणि ज्याला असं म्हणता येईल की स्वनाम सहस्त्रनाम हे गाणं किंवा ऐकवणं किंवा स्वलीलामृत प्रसारित करणं हाच आजच्या तथाकथित कर्मयोग्यांचा उपद्व्याप असतो. आजचे तथाकथित कर्मयोगी जे असतात ते काय करतात? स्वनाम सहस्त्रनाम गात असतात किंवा कोणाला तरी गायला लावतात किंवा स्वतः ऐकत असतात. आणि तसंच स्वलीलामृत हे चालू असतं. ते त्यांचा प्रसार करणं चालू असतं. असा हा प्रकार आजच्या तथाकथित कर्मयोग्यांमध्ये दिसतो. एखादी धर्मशाळा बांधली तर धर्मशाळेपेक्षाही प्रचंड आकाराची अशी पाटी ही आपल्या नावाची पाटी त्या ठिकाणी लावली जाते. आपल्या आकाराच्या दसपट पुतळा 10 ठिकाणी त्या एक आवारामध्ये उभा केला जातो. असे आजकालचे तथाकथित कर्मयोगी असतात. आणि कर्मयोग्याला आपल्या उपद्व्यापांमागील म्हणजे तथाकथित कर्मयोग्यांना हा एक प्रेरक असतो. तुझी पाटी लावणार नाही, तुझ्या नावाची पाटी लावणार नाही, तुझं सहस्त्रनाम गाणार नाही असं सांगितल्यानंतर कोण 2-5 कोटी रुपये देतो बघूया. आजकाल असे तथाकथित कर्मयोगी मोठ्या मोठ्या देणग्या देतात संस्थेना, शैक्षणिक संस्थेना देणग्या देतात. 5 कोटी, 15 कोटी, 20 कोटी, 25 कोटी. पण त्यांना जर तुम्ही सांगितलं की तुमच्या नावाची पाटी लावणार नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल? अर्थात त्यांच्या कर्मप्रवृत्ती मागे, उदात्त उपद्व्यापामागे
प्रेरक काय असतो, प्रेरक शक्ती काय असते, तर आपला नावलौकिक असो. पण गीतेमधील कर्मयोगी कसा असतो? आता या पार्श्वभूमीवर गीतेमधला कर्मयोगी बघा. तस्माद असक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तः हि आचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, आसक्ती सोडून नेहमी आपलं कर्तव्य कर, कारण अनासक्त पुरुष कर्म करीत असता तोच परमात्म्याला प्राप्त होत असतो. या ठिकाणी म्हटलेली जी अनासक्ती आहे, हे काय वैराग्यापेक्षा वेगळं आहे का? कर्मयोगामध्ये त्यागापेक्षा संयम असतो. कर्मयोगामध्ये त्यागापेक्षा संयम असतो आणि संयमातलं वैराग्य हे त्यागातल्या वैराग्यापेक्षाही मोठं असतं. त्याचं औदार्यही जास्त असतं, औदार्यही मोठं असतं. कर्मयोग हा त्यागाचा, औदार्याचा, लोकहिताचा तितका व्यापार नसतो जितका संयमाचा आणि नामानिराळं राहण्याचा त्यातमध्ये आविष्कार असतो. आलं का लक्षात? की कर्मयोग हा त्यागाचा, औदार्याचा, लोकहिताचा जितका त्यामध्ये जितका तो व्यापार असतो, त्यासाठी त्यापेक्षाही संयमाचा त्या ठिकाणी आविर्भाव, आविष्कार हा मोठा असतो. म्हणजे आपल्याला एखाद्या कर्मयोगामध्ये काय दिसतं? किंवा त्याचं औदार्य दिसतो, केवढा उदार आहे, त्याचं औदार्य दिसतं. लोकहितवादी त्याची वृत्ती दिसते आणि त्याचा त्याग दिसतो. पण त्याही पेक्षा कर्मयोगामध्ये संयमाचा आणि नामानिराळ राहण्याचा आविष्कार हा फार मोठा असतो. या संदर्भात आणखी एक गैरसमजूत आहे, ती मांडावीशी वाटते. ती गैरसमजूत म्हणजे ज्ञानयोग हा डोक्याचा, बुद्धी कौशल्याचा, तर कर्मयोग म्हणजे आपला किरकोळ मेंदू चालू शकतो. आलं का लक्षात? अशी एक कल्पना आहे, गैरसमजूत आहे की हा ज्ञानयोग म्हणजे डोक्याचा आणि बुद्धी कौशल्याचा योग. तर भक्ती हा मुलायम हृदयाचा योग आणि कर्मयोग म्हणजे किरकोळ मेंदू आणि ठोका चालवणारं हृदय. एवढं असलं तर बास झालं. कर्मयोगाला हृदय कशासाठी पाहिजे? ठोका चालवणारं पाहिजे, पण भक्कम हातपाय पाहिजेत. देहयष्टी चांगली असेल तर त्याच्यासाठी कर्मयोग. आला का गमतीदार प्रकार लक्षात आला का? की ज्ञानयोग म्हणजे काय पाहिजे? की चांगला डोकं, चांगला मेंदू पाहिजे, तल्लख मेंदू पाहिजे, बुद्धी कौशल्य पाहिजे, डोकं पाहिजे. मग हातपाय किरकोळ असेल, शरीरयष्टी किरकोळ असेल तरी हरकत नाही. शरीराचा केवळ सांगाडा असेल तरी हरकत नाही. आणि मग भक्तियोग म्हणजे काय? तर भक्तियोगाला मुलायम हृदय पाहिजे, पाझरणारं हृदय पाहिजे, हृदयाचा ओलावा पाहिजे. तर तो हृदयाच्या ओलावाचा योग. पण कर्मयोग म्हणजे काय? तर किरकोळ मेंदू आणि ठोका चालवणारं हृदय, पण मजबूत हातपाय हे जर असतील, देहयष्टी जर चांगली बलवान असेल तर कर्मयोग साधू शकतो. कर्मयोगाला मेंदू चालला नाही तरी हरकत नाही. हृदयामध्ये ध्यानाला लागणारा जो भगवत उपराग आहे तो नसला तरी हरकत नाही. म्हणजे भगवत प्रेम नसलं तरी हरकत नाही. फक्त हातपाय चालले म्हणजे झालं, अशी ही गैरसमजूत आहे. पण गीतेच्या कर्मयोगात ज्ञान विज्ञान संपन्नता ही अत्यावश्यक गणली जाते. आणि या कर्मयोगात ज्ञान विज्ञान लागतं. वासना, येषणा, मुख्यतः लौकिकाची वासना म्हणजे ज्ञानाग्नीवर पाणीच असतं. अर्थात लौकिकाची वासना असणं म्हणजे ज्ञानाग्नीवर पाणी मारण्यासारखं असतं.
ज्ञानाचं मनोविज्ञान, संयमाचं मनोविज्ञान या कर्मयोगाध्यायामध्ये सांगून कर्मयोग हा संयम प्रधान असा धर्म आहे असं या ठिकाणी बजावलं जातं. कर्मयोग हा निवृत्ती धर्म असून त्यात प्रवृत्तीची कठीण भूमिका ही पार पाडायची असते असं एकूण तात्पर्य या कर्मयोग दर्शनामध्ये भगवद्गीतेमध्ये बघायला मिळतं. मग या भगवद्गीतेमध्ये कर्मयोग जो सांगितला त्या कर्मयोगाला डोकं लागत नाही का, बुद्धी लागत नाही का, मुलायम हृदय लागत नाही का, तर आपण या प्रश्नांची उत्तर बघूया. गीतेमध्ये या 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे, आवृत्तम ज्ञान एतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण अनलेन च इंद्रियाणि मनोबुद्धि अस्य अधिष्ठानं च उच्यते एतैः विमोहयति एष ज्ञानम् आवृत्य देहिनं तस्मात् त्वम् इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहि एनं ज्ञानविज्ञाननाशनं नहि शत्रुं महाबाहो कामरूप दुरासदम्. अशा प्रकारे अर्जुनाला कर्मयोग करण्याचा उपदेश देताना भगवंत हा उपदेश देतात. यात काय सांगितलंय, काय उपदेश दिलाय, काय असं सांगितलंय इथला डोकं नसलं तरी चालेल, मेंदू नसला तरी चालेल, फक्त हृदयाचा ठोका चालू असला म्हणजे बास आणि हातपाय चालले म्हणजे बास असं सांगितलंय? मुळीच नाही. कर्मयोग हा ज्ञान विज्ञानावर अवलंबून असतो. ज्ञान विज्ञान म्हणजे काय, आत्मा काय, अनात्मा काय, धर्म काय, अधर्म काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय हे बिनचूक जाणून तदनुकूल वर्तन ठेवणं ह्याला ज्ञान विज्ञान म्हणतात. आलं का लक्षात? म्हणजे या गोष्टी या ठिकाणी आपल्याला त्याला कळल्या पाहिजेत. कर्मयोग्याला धर्म काय, अधर्म काय, आत्मा काय, अनात्मा काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय हे समजलं पाहिजे, योग्यपणे समजलं पाहिजे, बिनचूक समजलं पाहिजे. एवढंच नाही तर तदनुकूल वर्तन हे करता यायला पाहिजे, केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्याला ज्ञान विज्ञान असं म्हणतात. तसंच आमरण त्यागासाठी हातपाय चालवीत राहणं, लोकांच्या हितासाठी आणि आपल्या लौकिकासाठी स्वस्थ राहता येत नाही म्हणून उदात्त उचापात्या करत राहणं, उलथापालथी करणं कदा आणि त्या करीतच राहणं हा काही कर्मयोग नाहीये. आणि या श्लोकामध्ये लगेच पुढे असं सांगितलंय की कर्मयोग हा त्या ज्ञान विज्ञानाच्या अधिष्ठित असावा लागतो आणि त्याच्या मुळाशीच अर्थात ज्ञान विज्ञानाच्या मुळाशीच त्यांचे शत्रू हे निवास करतात. ते शत्रू कोण? काम, वासना, इच्छा, आकांक्षा, ऐषणा यांचा निवास त्या ठिकाणी असतो आणि ते त्या ज्ञान विज्ञानाला सडविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. हे जे दोष असतात, हे जे रिपू असतात, हे त्या ज्ञान विज्ञानाला सडवण्याचा सतत आणि फार मोठा प्रयत्न करत असतात, आटोकाट प्रयत्न करत असतात. काम हा ज्ञान विज्ञानाला ग्रहण लावतो, त्याला व्यवहित करतो. काम हा इंद्रिय, मन, बुद्धी यांच्यामध्ये अधिष्ठित असतो. त्याचं अधिष्ठान, कामाचं अधिष्ठान कुठे असतं तर इंद्रियामध्ये असतं, बुद्धीमध्ये असतं, मनामध्ये असतं. अर्थात त्यांच्या व्यापारातून आपलं अस्तित्व तो जमवतो. इंद्रियांना राबवतो, बुद्धीला राबवतो, मनाला राबवतो आणि आपलं अस्तित्व त्या ठिकाणी जमवतो. त्यामुळे इंद्रिय, मन, बुद्धी यांचं संयमन करून त्या ज्ञान विज्ञानाच्या त्याचा जो शत्रू, कामरूप जो शत्रू आहे, दुर्जय शत्रू आहे, त्याचं हनन करावं असा या ठिकाणी उपदेश आहे. म्हणजे यात सुद्धा योग साधनेप्रमाणे इंद्रिय, मन, बुद्धी यांचं संयमन आलंच. आलं का लक्षात? कर्मयोगामध्ये यांचं संयमन आलंच, नियमन आलंच. आणि हे काय वैराग्यापेक्षा काही वेगळं आहे का? पुन्हा कर्मयोगाची जी अंग आहेत
ती म्हणजे कुठली? कर्मफल अनाश्रय, कर्मफल त्याग, कर्मफल न्यास, कर्मफल संन्यास, कर्मफल दान, कर्मफल समर्पण, अनासक्त कर्म, भगवत कैंकर्यात्मक कर्म, भगवत आज्ञात्मक कर्म, कर्तव्य बुद्धी मात्रतेनं केलेलं कर्म, ही सगळी कर्मयोगाची अंग असतात. यामध्ये कुठेही कामनेचं छिद्र नाहीये, कामनेचं बारीकसं छिद्र सुद्धा कुठेही नाहीये. मग वैराग्याशिवाय हे घडेल का? अर्थात कर्मयोगाच्या अंगांचं अनुष्ठान वैराग्याशिवाय संभवतच नाही. त्यामुळे कर्मयोग आणि वैराग्य हे प्रतिपक्षी नाही आहेत. तर कर्मयोगाला बांधणारा, कर्मयोगाच्या त्याचा पाया, त्याच्या दगडविटा, त्याच्या भिंती, त्याचं छत, हे सगळं वैराग्यच आहे. अशा प्रकारे आपण कर्मयोगाध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये वैराग्य कसं आलंय हे या ठिकाणी पाहिलं. आता भगवद्गीतेचा चौथा अध्याय, हा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणून ह्या अध्यायाचं नाव आहे. आणि त्यामध्ये सुद्धा कर्मयोगामध्ये वितृष्णेचा अन्वय असतो असं म्हणताना गीताकार म्हणतात, भगवान कृष्ण म्हणतात, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जितः, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जितः, असं 19वा श्लोक सांगून जातो. हे अशा तात्पर्यानं की ज्ञानी माणसाची म्हणजे ज्ञान विज्ञान संपन्न कर्मयोग्याची कर्म कामना आणि संकल्प विरहित, कामना विरहित आणि संकल्प विरहित असतात. त्याची कर्म कशी असतात याविषयी आणखी एक खुलासा हा लगेच पुढल्या श्लोकामध्ये दिलेला आहे. भगवान कृष्ण म्हणतात, त्यक्त्वा कर्मफलासंग नित्य तृप्तो निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि नैव किंचित करोति सः. हे सांसारिक आश्रय नसलेला म्हणजे वेदांताच्या भाषेत स्वायत्त नसून परायत्त म्हणजे भगवद आयत्त आहे अशा धारणेनं परमानंदामध्ये नित्यतृप्त राहून कर्मसंग, कर्म अभिमान किंवा कर्तृत्वाभिमान सोडून कर्म अभिप्रवृत्त असूनही जो काहीच करत नाही असा तो कर्मयोगी असतो. अर्थात कर्माभिमान, कर्तृत्वाभिमान, कर्म अभिप्रवृत्ती या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तो सोडून तो कर्मामध्ये प्रवृत्त असून सुद्धा असंग राहतो, कर्माशी जोडला गेलेला नसतो, तो निसंग राहतो म्हणजे कमलपत्राप्रमाणे तो अलिंपायमान असतो. करून सुद्धा न करता राहतो, करून सुद्धा अकर्ता राहतो असं या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात. पण आपल्याला काय दिसतं? आपल्याला असं वाटतं की हा जणू संस्कृत आहे, म्हणजे संसारिक वाटतो. आपल्याला वाटतो हा कर्मयोगी दिसायला आपल्याला संसारिकच वाटतो, कारण संसारामध्ये त्याचं वर्तन चालू असतं. पण जणू तो असंस्कृत असतो, म्हणजे तो प्रपंचात असून सुद्धा प्रपंचातीत असतो. कारण त्याच्या प्रवृत्ती मागे अहंकार, ममता, अहमता, अभिमान या कुठल्याही गोष्टी नसतात. यथा नियुक्तो अस्मी तथा करोमी अशीच त्याची धारणा असते. हीच स्वायत्त भिन्न अशी परायत्त भगवदायत्त वृत्ती, ह्यालाच भगवदायत्त वृत्ती असं म्हणतात. अर्थात कर्मयोगी हा स्वायत्त नसतो, परायत्त असतो. स्वायत्त याचा अर्थ जो स्वतःच्या अहंकाराखाली वर्तन करत असतो त्याला स्वायत्त म्हणतात. तुम्ही जो स्वायत्ततेचा अर्थ राजकीय अर्थ मनात ठेवता तो या ठिकाणी बाजूला करा. ती स्वायत्तता नाहीये, ती स्वायत्तता आपल्या सगळ्यांना हवी असते. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व खुलण्यासाठी स्वायत्तता हवे असं नीतिशास्त्र सांगून जातं, मानसशास्त्र सांगून जातं. पण ती स्वायत्तता नाहीये. तर या ठिकाणी स्वायत्त म्हणजे स्वतःच्या अहंकाराखाली, अहंकाराच्या
अध्यक्षतेखाली हा वर्तन करत नसतो, तर तो भगवदायत्त असतो, परायत्त असतो. पर म्हणजे भगवत, भगवान. हा भगवदायत्त कर्मप्रवृत्ती ह्याची असते. आणि म्हणूनच यथा नियुक्तो अस्मी तथा करोमी अशी त्याची धारणा असते. आणि त्यातच अशा वृत्तीमध्ये, या परायत्त वृत्तीमध्ये त्याचा अभिमान आणि अहंकार हा गळून पडतो. तर अशा प्रकारे चौथ्या अध्यायामध्ये वैराग्य दिसतं. पाचव्या अध्यायामध्ये आता आपण वैराग्य शोधूया. म्हणजे यात वैराग्य खरं म्हणजे शोधावंच लागत नाही. यामध्ये या अध्यायात वैराग्य टिच्चून भरलंय, कारण हा कर्मसन्यास योग आहे. त्यामुळे वितृष्णा, वैराग्य या ठिकाणी ओसंडून वाहत आहे. या अध्यायातील काही संकल्पना पाहून आपला हेतू या ठिकाणी साध्य होतो. यात काही संकल्पना आलेल्या आहेत, त्या अशा. पाचव्या अध्यायामध्ये तिसऱ्या श्लोकात न द्वेष्टी न कांक्षती हे वैराग्याशिवाय शक्य आहे का? चौथ्या श्लोकामध्ये विजितात्मा विजितेंद्रिया हे वैराग्याशिवाय शक्य आहे का? सातव्या श्लोकामध्ये संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये, संगम त्यक्त्वा, आणि वैराग्याशिवाय काय आहे? त्यानंतर 26व्या श्लोकामध्ये काम क्रोध वियुक्त हा, वैराग्याशिवाय काय आहे? 28व्या श्लोकामध्ये विगते इच्छा, वैराग्याशिवाय काय आहे? अशा प्रकारे पाचव्या अध्यायामध्ये वैराग्य टिच्चून भरलेलं आहे. त्यानंतर आला 6वा अध्याय. 6वा अध्याय तर पातंजली योग परकच आहे, ध्यान योग येतो. अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते, या ठिकाणी सिद्धांतनच आहे. अभ्यास वैराग्य हे योगोपाय असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, जसं पतंजलींनी म्हटलंय. त्यामुळे 6व्या अध्यायामध्ये वैराग्य शोधण्याचा प्रसंगच येत नाही. तो वैराग्याध्याय असं म्हटलं तरी हरकत नाही, वैराग्याध्याय असं त्याचं नाव केलं तरी हरकत नाही, कारण तो ध्यानयोगाध्याय आहे. त्यानंतर 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग आलेला आहे. या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगितला गेला म्हटल्यानंतर, म्हणजे 6व्या अध्यायात ध्यानयोग सांगितला गेल्यावर ध्यानयोग कशावर करावा, ध्यान कशावर करावं, ध्यानयोग कशावर करावा, यासाठी ध्यानाचे जे विषय आहेत, ते विषय, ती तत्व या अध्यायामध्ये सांगितली आहेत. थोडक्यात म्हणजे ध्यान कशावर करावं हा या अध्यायाचा विषय असल्यानं तो ध्यान योगाचा पुरवणी अध्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या अध्यायामध्ये वैराग्य अनुस्यूत असतंच असं म्हणावं लागतं. परंतु वैराग्याचा निर्देश मात्र या ठिकाणी राहून जात नाही. 11व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, मी बलवान ती कामना विरहित असं जे बल आहे, बलवानांचं आसक्ती विरहित आणि कामना विरहित असं जे बल आहे, जे सामर्थ्य आहे, ते मीच आहे असं सांगताना भगवान म्हणतात, बलम बलवताम चहम कामराग विवर्जितम. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा वैराग्याचा उल्लेख आलाच. त्यानंतर 8वा अध्याय. 8वा अध्याय म्हणजे अक्षर ब्रह्म योग. अक्षर ब्रह्म म्हणजे एकाक्षर ब्रह्म, अर्थात प्रणवाच्या साधनेनं प्राप्त होतो तो अक्षरलोक किंवा तोच अक्षर योग. अक्षर ब्रह्मोपासना किंवा विशिष्ट प्रणवोपासना करणारा जो साधक असतो तो वीतराग असतो असं म्हणून या ठिकाणी सुद्धा वैराग्याचा अन्वय हा 8व्या श्लोकामध्ये दिसतो. आलं का लक्षात? 8व्या श्लोकामध्ये त्याचा अन्वय दिसतो. त्यानंतर 9वा अध्याय हा गीतेतला मेरुमणी आहे. गीतेच्या मध्यावर येणारा खरोखर मेरुमणी आहे आणि म्हणून त्याला राजविद्या राजगुह्य योग असं म्हटलेलं आहे. अर्थात सगळ्या विद्यांमधील राजपद भूषवणारी तशीच परमगुह्य अशी विद्या या ठिकाणी सांगितली आहे. या अध्यायात वैराग्याचा नुसता निर्देशच नाहीये, तर परवैराग्याचा त्या ठिकाणी निर्देश आहे, उपदेश आहे.
असं आहे तिथं म्हटलंय, अहमता ममता अभिमान सर्व सोडून संन्यस्त वृत्तीनं किंवा भगवदायत्त वृत्तीनं राहण्याचा उपदेश. तो कसा? यत करोषि यदश्नासि यदजुह्योषि ददासि यत यत तपस्यासि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. अशा प्रकारे तो उपदेश आहे. याचा अर्थ असा की अर्जुना, जे काही कर्म करतोस, जे काही भक्षण करतोस, जे काही हवन करतोस, जे जे दान देतोस, जे जे तप तपतोस, ते सर्व मलाच अर्पण कर. अशा प्रकारची कर्मयोग्याची भूमिका असते. अशा प्रकारे 9व्या अध्यायामध्ये कर्मयोग आणि त्यातलं वैराग्य, ही अर्पण बुद्धी, ही त्यात भगवंत दाखवून देतात. अर्पण बुद्धी म्हणजे अर्थात भगवदार्पण करण्याची वृत्ती, आणि ह्याच्यासाठी वैराग्य लागतं. हे काही कुठल्याही उपपत्तीद्वारा सांगण्याचं कारण नाही. त्यानंतर 10व्या अध्यायामध्ये भगवत विभूती सांगितल्या गेलेल्या आहेत. भगवंताच्या विभूती या सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि 11व्या अध्यायामध्ये भगवंताचं विश्वरूप दर्शन हे आलेलं आहे. त्यानंतर 12वा अध्याय हा भक्तियोगाचा अध्याय आहे. सांप्रतच्या काळी भक्तियोग किंवा तदंगभूत साधना यांना वैराग्य, निग्रह, ज्ञानसाधना, तपसाधना, ध्यानसाधना यांचा प्रपंच करावा लागत नाही, अशी एक समजूत आहे. म्हणजे भक्तियोगासाठी कुठल्याही प्रकारचे निग्रह नाही, तपस्या नाही, ज्ञान नाही, ज्ञानाची उपासना नको, आणि त्या साधनेचा आणि तपांचा, निग्रहांचा प्रपंच करायला नको, अशी एक गोड गैरसमजूत आहे. अर्थात ती सोयीस्कर अशी गैरसमजूत आहे. परंतु भगवान पुरस्कृत जो भक्त असतो किंवा भक्तियोग जो आहे, भगवान पुरस्कृत जो भक्त असतो किंवा भगवंताला प्रिय असा जो भक्त असतो, त्याचं लक्षण सांगताना भगवान काय म्हणतात, त्यात असं आहे, स्पष्ट लक्षात येतं की त्यातली जी लक्षणं आहेत, भगवंताला प्रिय असलेल्या भक्ताची जी लक्षणं आहेत, समलक्षणं आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत, त्यात वैराग्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. असं आहे, तुम्हा आम्हा जनसामान्यांना भक्तियोग सोपा, भक्तियोग सोपा, भक्तियोग सोपा असं वाटतं. पण भगवंताला प्रिय असलेला भक्त कोण? हर्षामर्ष भयोद्वेग मुक्त असा 12वा श्लोक सांगतो. अनपेक्ष उदासीन सर्वारंभ परित्यागी, अशा प्रकारे 12वा अध्याय सांगितलाय. न कांक्षती, अशा प्रकारे 12वा श्लोक म्हणतो. शुभाशुभ परित्यागी, अशा प्रकारे पुन्हा 12वा श्लोक सांगतो. तसंच अनिकेत असं 12वा श्लोक सांगतो. आता यामध्ये वैराग्याशिवाय काय आहे? ही सगळी लक्षणं वैराग्याचीच नाही का? किंवा विरागी माणसाची नाहीत का? विरागी भक्ताची नाहीत का? अर्थात भक्त हा सुद्धा विरागी असावा लागतो. त्यानंतर 13व्या अध्यायामध्ये वैराग्याचं व्यापक असं निरूपण आहे, हे आपण सुरुवातीलाच पाहिलं. 13व्या अध्यायामध्ये वैराग्याचं वर्णन जे आलंय ते आपण पूर्वी एकदा पाहिलेलं आहे. पण पुनरावृत्ती दोष पत्करून सुद्धा त्यातील काही पद या ठिकाणी केवळ सांगतो. ते श्लोक 3 श्लोक तुम्हाला लक्षात असतील असं समजून मी सांगत नाही, पण त्यातली काही पद आहेत, काही संकल्पना आहेत, त्यात वैराग्य टच्च भरलंय असं दिसतं. इंद्रियार्थेषु वैराग्यम असं 8व्या श्लोकात सांगितलंय. आसक्ती अनभिष्वंग म्हणजे निर्ममता, तसंच पुत्रदारा गृहादिषु असती आरती अनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु असं म्हटलं ह्या 13व्या श्लोकात. तर त्या ठिकाणी वैराग्य सांगितलंय. नंतर आरती जनसंसदी, अशा प्रकारे 13व्या अध्यायात सुद्धा वैराग्य सांगितलं. 14वा अध्याय हा गुणत्रय विभाग योग म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये गुणातीत योग्याचं वर्णन आहे. गुणांच्या पलीकडे गेलेल्या योगाचं वर्णन त्यात येतं. गुणातीत योगी म्हणजे गुणवैतृष्ण्य प्राप्त असा साक्षात परवैराग्याचा पुतळा. या ठिकाणी 25व्या श्लोकामध्ये त्यांचा उल्लेख केला गेलाय. सर्वारंभ परित्यागी अशा प्रकारे उल्लेख आहे.
आता हा प्रकार सर्वारंभ परित्यागी हा प्रकार यतिराजेंद्र असा जो असेल, यतिराज जो असेल त्याला संभवणार नाही का? मग वेगळं वैराग्य काय आता त्याच्यात? त्यानंतर 15व्या अध्यायामध्ये जो पुरुषोत्तम योग आहे त्या ठिकाणी 5व्या श्लोकामध्ये अविनाशी अशा परमपदाला पोचलेला जो भगवत भक्त त्याचं वर्णन करताना म्हटलंय, निर्माण मोहा जितसंग दोषाः अध्यात्मनित्याः विनिवृत्तकामाः द्वन्द्वै विमुक्ताः सुखदुःखसज्ञैः गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम तत्. आता यामध्ये निर्माण मोहा, यात वैराग्याशिवाय काय आहे? जितसंग दोषाः, जितसंग यामध्ये वैराग्याशिवाय काय आहे? तसंच अध्यात्मनित्याः विनिवृत्त कामाः, कामनानी विनिर्मुक्त असा, द्वंद्वै विनिर्मुक्ताः, द्वंद्वै विमुक्ताः असं म्हटलं, त्या ठिकाणी वैराग्याचे. एकूण काय तर हा 15व्या अध्यायातला 5वा श्लोक म्हणतो की जे मान मोह यांच्या विरहित झाले आहेत, ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकला आहे आणि ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात निरंतर दृढ स्थिती झाली आहे, त्याचप्रमाणे ज्यांची कामना समूळ नष्ट झाली आहे, असे जे सुखदुःख नामक द्वंद्वापासून विमुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. यात वैराग्याला काय कुठे काय कमी आहे का? त्यानंतर 16व्या अध्यायामध्ये जो दैवासुर संपत्ती विभाग योग आहे, त्या दैवी संपत्ती कोणत्या आणि आसुरी संपत्ती कोणत्या यांचं सुस्पष्ट वर्गीकरण आणि दिग्दर्शन झालेलं आहे. त्यामध्ये दैवी संपत्तीच्या वर्णनामध्ये वैराग्यपर जे शब्द आहेत, वैराग्यपरक जे गुण आहेत ते म्हणजे त्याग, हा त्यागी वृत्ती, नंतर अलोलुप्त्वम आणि तसंच दम, हा म्हणजे दमन, अशा प्रकारे निर्देश त्यांचा झालेला आहे. अर्थात त्यानंतर आसुरी संपत्तीच्या लोकांमध्ये वैराग्याचा अभाव असतो असं सांगताना काममाश्रित्य असं म्हटलंय. अर्थात आसुरी संपत्तीमध्ये वैराग्याभाव असतो आणि दैवी संपत्तीमध्ये वैराग्य असतं असं त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. अर्थात अवैरागी असे जे असुर आहेत ते कामना वासना यांचा आश्रय घेऊन आपली आसुरी वृत्ती जोपासत असतात असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसंच आशापाश शतबद्धैः कामक्रोध परायणः कामभोगार्थ अन्यायेन अर्थसंचयन, अशा प्रकारे सुद्धा आसुरी संपत्तीचा उल्लेख त्या ठिकाणी सापडतो. अर्थात वैराग्याभाव म्हणजे आसुरी संपत्ती असं त्या ठिकाणी दिसतं. त्यानंतर 17वा अध्याय जो आहे तो श्रद्धात्रय विभाग योग असा तो अध्याय. त्या अध्यायामध्ये मोक्षाकांक्षीनं कर्म कशी करावीत, मोक्षाची अपेक्षा ठेवणाऱ्यानं, बंध तोडून जाण्याची ज्याची इच्छा आहे अशा मुमुक्षूनं कर्म कशी करावीत असा त्या ठिकाणी उपदेश आहे. त्या ठिकाणी अनभिसंधाय फलम असं 65वा श्लोक सांगतो, म्हणजे कर्मफलाविषयी अनपेक्ष असावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंतर 18वा अध्याय म्हणजे गीतेच्या उपसंहाराचा अध्याय, गीतोपदेशाचं सारच यामध्ये साठवलंय. या अध्यायामध्ये वैराग्याचं सविस्तर मनोवेधक असं वर्णन आहे. वैराग्य म्हणजे योग असा अभिप्राय या ठिकाणी स्पष्ट आहे. योगशास्त्रात यापेक्षा वेगळा उपदेश कुठला असतो? बघा, एक क्षणभर विचार करा, हे श्लोक ऐका. भगवान म्हणतात, बुद्ध्या विशुद्ध्या युक्ताः धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो वियुधस्य च विभक्तसेवे लघ्वाशी यत् वा कायमानस ध्यान योगोपरं नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांत ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. असं या ठिकाणी वर्णन आहे. या ठिकाणी अर्थ असा
की विशुद्ध बुद्धीने युक्त होऊन एकांतात आणि शुद्ध देशात राहणारा मिताहारी, काया वाक आणि मनाला जिंकलेला असा जितेंद्रिय, दृढ वैराग्य चांगल्या रीतीने ठसलेला असा नित्य ध्यान योग परायण असा योगी आपल्या अंतःकरणाला वश करून शब्दादी शब्दस्पर्श रूप रसगंध या विषयांचा त्याग करून रागद्वेषांना नष्ट करून अहंकार बल घमेंड काम क्रोध संग्रह वृत्ती यांचा त्याग करून निर्मम आणि शांत होत साता ब्रह्मैक्याला किंवा ब्रह्मस्थितीमध्ये त्याला योग्य होतो. ही सगळी योगावस्था नसून काय आहे, अर्थात योगाचा उपाय जो वैराग्य, अभ्यास वैराग्य, त्यातला वैराग्य या ठिकाणी टचून भरलेला आहे. असो, एकूण काय तर गीतेमध्ये आद्यंत असा योग किंवा योगोपाय रूप वैराग्य भरलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वशिकार संज्ञापरक सूत्राचं विवरण संपन्न करत आहोत. वशिकार वैराग्याचं फलित काय तर संप्रज्ञात समाधी, अर्थात वशिकार वैराग्याच्या अभावात ज्या तंत्रा किंवा ज्या जे उन्माद संभवतात त्यांचं वर्णन समाधी म्हणून होत असलं तरी योगशास्त्रानुसार किंवा योग मनोविज्ञानानुसार त्या अवस्था संप्रज्ञात समाधीपेक्षा निम्न असतात. वैराग्याशिवाय संप्रज्ञात समाधी संभवू शकत नाही. आणि ते वैराग्य म्हणजे वशिकार संज्ञा वैराग्य. आजकाल तथाकथित काही लोक समाधी आणि योग साध्य झाला असं म्हणतात. समाधीची खिरापत वाटणारे असे महर्षी निर्माण होतात आजकाल. आणि त्या ठिकाणी असल्या वैराग्याचा कुठे पत्ता असतो का? असो. आणि तसंच या ज्या त्या अवस्था संप्रज्ञात समाधी ठरत नाहीत असं अभ्यासकाने या ठिकाणी पक्क समजावं. ज्या ठिकाणी अपर वैराग्य किंवा वशिकार वैराग्य नाही त्या ठिकाणी संभवणारी ही समाधी योग नाहीये. संप्रज्ञात समाधी ती कदापिही नसते असं या ठिकाणी अगदी पक्क 16 आणि सिद्धांत आहे असं समजावं. आता संप्रज्ञात समाधी कारक अपर वैराग्य म्हणजे वशिकार वैराग्य म्हणजे या सांप्रतच्या सूत्रामध्ये आपण जे वर्णन पाहिलं त्याचं निरूपण झाल्यावर आता योगाची जी दुसरी समाधी आहे असंप्रज्ञात समाधी आहे त्याला कारक वैराग्य कुठलं म्हणजे समस्त चित्तवृत्ती निरोध रूप समाधी जी आहे त्याला कारक वैराग्य कुठलं हे सांगणं या ठिकाणी क्रमप्राप्त होतं. कारण असं आहे, सुरुवात कशी झाली, उपक्रम कसा झाला, चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योगाचा उपाय अभ्यास वैराग्य असं सांगून या प्रकरणाला सुरुवात झाली. या ठिकाणी वशिकार संज्ञा वैराग्य सांगून संप्रज्ञात समाधीचा उपाय ज्यात सिद्ध होतो ते वैराग्य त्याचं निरूपण आतापर्यंत झालं. पण आता प्रश्न असा पडतो की असंप्रज्ञात समाधीला कारक वैराग्य कुठलं, अर्थात ते सांगणं या ठिकाणी क्रमप्राप्त होतं. आणि म्हणूनच सूत्रकार परवैराग्याची व्याख्या करतात ती 16व्या सूत्रामध्ये, आगामी सूत्रामध्ये. आणि त्यामुळे आपण आता 16व्या सूत्राकडे यानंतर वळत आहोत. पण तो प्रकार पुढल्या प्रसंगी पुढल्या सत्री. कृष्णार्पणमस्तु.